आज आपण हिवाळा स्पेशल भाजणीचे थालीपीठ केलेले आहे। भाजणीची रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। तर त्या पौष्टिक भाजणीपासून आज आपण खमंग आणि पौष्टिक थालीपीठ बनवलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ करून बघा, थालीपीठ खुसखुशीत होतातच आणि ह्या भाजणीमध्ये आपण खूप सारे कडधान्य डाळींचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे थालीपीठ अधिक पौष्टिक आहे। कारण रोज आपण आहारामध्ये सर्वच कडधान्य किंवा सर्वच डाळींचा वापर नाही करत। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी आपण लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा जिरे घालूयात, अद्रकचे काही तुकडे घालायचे आहे आणि ह्याचा जाडसर ठेचा बनवून घ्यायचा आहे। तर एका परातीमध्ये ठेचा काढूयात। 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहे। खूप सारी कोथिंबीर घालूयात, मिक्स करून घेऊ। अर्धा चमचा हळद घालूयात, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे, 1 चमचा धना पावडर घालूयात। ओवा घालायचा आहे 1 चमचा। ओव्यामुळे थालीपीठ खायलाही छान लागतात आणि ओवा पचनासाठीही उपयुक्त आहे। पांढरे तीळ घालूयात, चिमूटभर हिंग घातलेलं आहे, ते दाखवायचं राहून गेलं। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। या ठिकाणी राहिलेली तुरीची डाळ आहे, ही पण मी घालणार आहे, त्यामुळे थालीपीठ खमंग लागतात, डाळ वायाही जात नाही। त्याचबरोबर जर राहिलेला भात असेल तर तुम्ही भातही ह्यामध्ये घालू शकता। भात घातल्यामुळे ही थालीपीठ अगदी खुसखुशीत होतात। आणि भाजणी घालूया, मिक्स करून घेऊ। सुरुवातीला आपण पाणी घालायचं नाहीये, जसं हवं तसं पाणी घालून आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहोत। आपल्याला हे पीठ अगदी पातळही नाही करायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं, मध्यम असं पीठ आपण करून घेणार आहोत। या पिठामध्ये तुम्हाला हवी असेल तर पत्ता कोबी घालू शकता किंवा किसलेलं गाजरही घालू शकता, कांद्याची पातही घालू शकता। हव्या त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। तुम्ही पाहू शकता पीठ आपण जास्त घट्टही नाही बनवलं आणि जास्त पातळही नाही बनवलं। चला मग तर थालीपीठ बनवायला सुरुवात करू। तर कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो ओला करून घ्यायचा आहे। पाण्याचा हात घेऊन थालीपीठ छान पसरवून घ्यायचे आहे। थालीपीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे करू शकता। थालीपीठ आपण अगदी पातळही नाही बनवायचे आणि अगदी जाडही बनवायचे नाहीयेत, मध्यम असे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत। आणि अशा प्रकारे छिद्र पाडूयात। एका साईडला तवाही गरम झालेला आहे, त्यावर तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ घालूया। आणि तेल सोडायचं आहे। तवा छान गरम झालेला आहे, तर मंद आचेवर 2 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहेत। थालीपीठ आपण पलटी करून घेऊ। छान तेल सोडून मध्यम आचेवर थालीपीठला लालसर कलर येईपर्यंत थालीपीठ आपण छान भाजून घेणार आहोत। तर हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात। आणि अशाच प्रकारे इतर थालीपीठही बनवून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण दुसरं थालीपीठ बनवणार आहोत तेव्हा रुमालावर थोडं पाणी शिंपडायचं आहे, रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि दुसरं थालीपीठ बनवायचं आहे। तर ह्या थालीपीठ बरोबर खाण्याकरता मी दह्याची चटणी केलेली आहे। दह्याची चटणी कशी करायची ह्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। किंवा हे थालीपीठ हिरव्या चटणी बरोबरही खाऊ शकता, पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता, लोणचं किंवा दही बरोबरही सर्व करू शकता किंवा सॉस बरोबरही छानच लागतं। तर हे पौष्टिक खुसखुशीत थालीपीठ तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।